नमस्कार, मी मयुरी गांधी. मी पुण्याहून येते. ही माझी ईशाबरोबरची पहिलीच ट्रिप आहे. जेव्हा मी त्यांच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये बोर्निओ हा शब्द बघितला तेव्हा प्रथम मला तर शॉकच बसला की हा देश, या देशाला नेणारे हे ईशा कोण आहेत. म्हणून मग मी ईशा ट्रॅव्हल्सकडे गेले. पुण्यापासून अर्थात मुंबईपासूनचा प्रवास आमचा अतिशय छान झाला. इथे उतरल्यापासून तर ईशानी आम्हाला इतकं आरामात आनंदात ठेवलेलं आहे. त्यांची हॉटेल्स चांगली असतात, त्यांची डेस्टिनेशन सुंदर आहे. आम्ही ज्या फॉरेस्ट लॉजमध्ये राहिलो ते तर अतिशय सुंदर होतं. तिथे वाईल्ड लाईफही भरपूर बघायला मिळतं. त्यांचा नाईट ट्रेल इज हायलाईट ऑफ दॅट स्टे. त्याच्यानंतर त्यांचा गाईड म्हणून, इथला जो गाईड म्हणून येतो आमच्याबरोबर, अगदी उतरलेल्या क्षणापासून आम्ही पुन्हा विमानात बसण्यापर्यंत येणारा तो जो गॅरी आहे तो तर अगदी व्हेरी सिलेक्टेड पर्सनपैकी एखादा असावा, इतका छान आहे. त्याच्यामध्ये बोर्निओ पूर्ण मुरलेला आहे कारण तो इथलाच आहे. आणि त्यांनी ईशाला जी काही साथ दिलेली आहे ती तर अतिशय सुंदर आहे. दोघं मिळून आमच्यासारखे येणारे जे टुरिस्ट असतात त्यांना पूर्ण आनंद, माहिती, एन्जॉयमेंट सगळं काही हजर केलं जातं, आम्हाला मिळतं. खरं तर 7 दिवसाची ही ट्रीप आहे. जे काही आपण बघतो ते भरपूर आहे. मन अगदी भरून येतं, पण तरी सुद्धा जाताना वाटतं अजून थोडंसं आपण थांबावं ईशा बरोबर आणि गॅरी बरोबर. थँक्यू. आणि तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं? मी ते कसं विसरले. ऍक्च्युली माझ्या बाबतीत पर्सनल म्हणून एक घटना घडली इथे की माझे 50 देश झाले, म्हणजे हा माझा 50वा आहे. आणि मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं होतं की माझा असा 50वा देश आहे. ती गोष्ट गीतांजलीने अशी काही उचलली की जेव्हा आम्ही क्रूज डिनरसाठी गेलो तेव्हा तिथल्या त्या लोकांना सांगून त्यांनी माझा इतका सुंदर सत्कार केला. म्हणजे माझ्या 50व्या ट्रिपचा मला जितका नाही आनंद झाला तेवढा आनंद ईशाला झाल्यासारखं वाटलं होतं. त्यांनी तो सत्कार केला, मला क्राऊन चढवला वगैरे वगैरे. इट वॉज rare of the rarest events in my life. I thank Isha for that. थँक्यू. Thank you.